तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना माझा जय शिवराय. मित्रांनो, आज मी एक व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ पाहून मला बोलावं की रडावं हे सुद्धा कळत नाही आहे. हा व्हिडिओ आहे बाबासाहेब सुभाष सरोदे नावाच्या व्यक्तीचा. हा एक शेतकरी आहे. या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ आहे. हा शेतकरी राहणार आहे वडुले, तालुका नेवसा, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहे. शेतातील हा व्हिडिओ आहे. आधी हा व्हिडिओ पहा, नंतर आपण बोलू. जय लहूजी. मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे. या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर मी आजपर्यंत जिवंत होतो. आज तरी कर्जमाफी होईल, उद्या तरी होईल, मी कर्जातून मुक्त होईल, ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो. दोनदा भाजप सरकार आलं, फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले. शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे, कर्जमाफी होईल अशी. ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगून गेले, धर्मांधाने अधिक छळले, धनवंताने अधिक छळले, धर्मांधाने अधिक पिळले, चोर झाले साप. अशा अण्णाभाऊच्या काव्याप्रमाणे आज हे सरकार झालेलं आहे. या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही. या अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी आहे. आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये, फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये, अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे. योग्य वेळी मला जर मदत झाली असती सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं. परंतु आज मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब, आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागतं. म्हणून मी हा निर्णय घेत आहे. या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे. माझी एकच अपेक्षा आहे, जिवंतपणी जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला, माझे कोणी कर्जबाजार शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो. जय लहूजी, जय अण्णाभाऊ, जय भीम. काय पाहिला व्हिडिओ? काय वाटते मग? असे महाराष्ट्रातले, आपल्या राज्यातले कितीतरी शेतकरी रोज मरत आहेत व याचं शासनाला कुठल्याच प्रकारे काहीच घेणं देणं नाही. मागच्या वेळेस 3 मार्च ते 7 मार्च 5 दिवस सलग 5 दिवस अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणाला बसलो होतो. हाच मुद्दा घेऊन की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. बरेचसे शेतकरी आले, बरेचशा शेतकऱ्यांनी साथसुद्धा दिली, पण मला एक आश्वासन देऊन थांबवलं. त्यानंतर बरेच जणांनी आंदोलन केले, पण कुठल्याच प्रकारे काहीच झालेलं नाही अजून. म्हणतात फडणवीस म्हणत की आता योग्य वेळ आल्यावर करू. योग्य वेळ केव्हा येईल? ओला दुष्काळ पडलेला आहे. मी फिरून राहिलो, गावोगावी फिरून राहिलो, पाहून राहिलो काय परिस्थिती आहे. मी स्वतः शेतकरी आहे, माझं शेत वाहून गेलेलं आहे. आम्हाला माहिती आहे, कारण ज्याची जळती त्यालाच कळते. आमची जळून राहिली सध्या. अशा परिस्थितीत अजूनही शासन कुठल्याच प्रकारे काही मदत नाही, काही नाही. कितीतरी शेतकरी दररोज आत्महत्या करू राहिले. कोणी विष घेऊन राहिलं, कोणी गळफास घेऊन राहिलं, कोणी रेल्वेखाली चाललं की ज्याला जसं सोयीस्कर होईल तशी आत्महत्या करून राहिले. आपापल्या सोयीने आत्महत्याचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला काहीच वाटत नाही. शासन झोपलेलं आहे. विरोधक फक्त हे यानं याचे मतं चोरले, त्यानं त्याचे मतं चोरले याच्यात व्यस्त आहे. पण हा जो जगाचा पोशिंदा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही शेतकरी,
जो राजा एकेकाळी आमच्या पिकाच्या देठालाही हात न लावू देणारा, असं आमचं संरक्षण करणारा राजा, अशा महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो. आणि आज अशा महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करत आहे. ही आम्हाला भूषणाची गोष्ट आहे. याचा विचार आता आपल्यालाच करावा लागणार, कारण याला जबाबदार आपण सुद्धा आहोत. कारण आपण वेगवेगळ्या झेंड्यामध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये विखुरलेले आहोत. हे आता सोडून आपल्याला एकत्र यावं लागणार. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीची मोठ बांधून रयतेचं राज्य स्थापन केलं, त्यासाठी आता आपल्याला 18 पगड जातीचे लोक मिळून शेतकऱ्यांसाठी लढा उभा करावा लागणार. आणि हे कर्जमुक्ती घ्यावी लागणार. शासन देणार नाही, शासन देणार नाही, हे आपल्याला घ्यावी लागणार आहे. प्रत्येक गावामधून किमान 5 मुलांची टीम तयार करा व ही टीम तयार करून हा खाली नंबर दिलेला या नंबरवर संपर्क साधा. कारण आता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल, सर्व विचारविनिमय करून करावं लागणार आहे आपल्याला. नाहीतर आपले कितीक आता असे शेतकरी मरू द्यायचे, कितीक शेतकऱ्यांना आत्महत्या करू द्यायची. अरे अंगावर, त्याच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे. मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाचं शिक्षण करायचं आहे, त्याचं आयुष्य उभं करायचं आहे, घर चालवायचं आहे. आणि घरात त्याला खायला आणणार नाही आहे. काय तर जगाचा पोशिंदा शेतकरी, ही आमची अवस्था झालेली आहे. यासाठी आता एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. कुठलाच पक्ष आपल्यासोबत येणार नाही. कारण सगळे आपापला राजकीय स्टंट करतील आणि निघून जातील तेवढ्या पुरता. त्याच्यासाठी आता कुठल्याच पक्षाच्या नादी न लागता आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यासाठी हा खाली नंबर दिलेला आहे. या नंबरवर संपर्क साधा व सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढं शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ व्हायरल करा. जेवढे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी आहेत यांनी मला फोन करा. कृपया करून हात जोडून विनंती आहे की कोणीही आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका. शेतकरी कर्जमाफी केल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही. याच्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. शेतकरी हा कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वतः शांत बसत नाही, एवढं मी तुम्हाला वचन देतो. त्यासाठी कृपया कोणीही आत्महत्यासारखं पाऊल उचलू नका. कारण तुमच्या एका आत्महत्यामुळे तुम्ही आत्महत्या नाही करत, पूर्ण तुमचं कुटुंब आत्महत्या करते. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबाचे हाल होतात. याच्यासाठी थोडी तग धरा. आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आव्हान आहे की लवकरात लवकर हा व्हिडिओ व्हायरल करून जेवढे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी आहेत यांनी मला फोन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.